पाटील असतील अशा विविध सखोल व्याख्यात्यांचं व्याख्यान आपल्याला ऐकायला मिळालं आहे। आज सुद्धा आपल्याला आपले पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आपले प्रमुख अरविंदजी जगताप साहेब चला हवा येऊ द्या फेम पत्रास कारण की तसेच लेखक सिनेमा तथा संवाद लेखक मुंबई यांचं आपल्याला व्याख्यान आपल्याला ऐकायला मिळणार आहे। तरी सर्व भूमवासियांना विनंती आहे की आपण शंभूराजे विचार मंचा समोर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। अगदी काही क्षणामध्येच त्या ठिकाणी कार्यक्रमाला व्याख्यानमालेला सुरुवात होत आहे। सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपण हे व्याख्यानमालेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावून विविध विषयावर त्या ठिकाणी भूमवासियांना भूम श्रोत्यांना आपण विविध विषयाचं त्या ठिकाणी अवलोकन करून देतोय। सखोल मार्गदर्शन त्या ठिकाणी विविध विषयावर होतं। आज सुद्धा पहिली व्याख्यानमालेचा पहिला दिवस आहे, 6व्या व्याख्यानमालेचा हा पहिला दिवस आहे। त्याचे उद्घाटक म्हणून शिवाजीराव राजे जाधव लखोजी राजे जाधव यांचे वंशज तथा सभापती पंचायत समिती चिंदखेड राजा हे आपल्याला लाभले आहेत। तसेच प्रमुख व्याख्याते अरविंदजी जगताप सर चला हवा येऊ द्या फेम पत्रलेखक तथा सिनेमा व संवाद लेखक हे आपल्याला गोष्ट छोटी डोंगरा एवढी या माध्यमातून सखोल त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। आजच्या या व्याख्यानमालेच्या पहिल्या व्याख्यानमालेचे प्रमुख अध्यक्ष माननीय संजय नाना गाडवे माजी नगराध्यक्ष भूम हेही आपल्याला लाभलेले आहेत। तसेच प्रमुख पाहुणे नितीन दांडे शिवसेना जिल्हा प्रमुख। विशेष सांगायचं जे प्रमुख पाहुणे म्हणून तिन्ही प्रमुख पाहुणे आपल्याला लाभले आहेत ते आपल्या व्याख्यानमालेचे आमचे सर्व प्राध्यापक अरुण गाडवे सर यांचे ते विद्यार्थी आहेत। हा योगायोग म्हणलं तरी काय त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही। तसेच दुसरे प्रमुख पाहुणे नंदकुमार ननवरे पर्यवेक्षक भोसले ज्युनियर कॉलेज। तसेच तिसरे प्रमुख पाहुणे सिद्धेश्वर कसबे हे ICICI बँकेचे व्यवस्थापक आहेत, ते सुद्धा आपल्याला लाभले आहेत। काही क्षणामध्येच या ठिकाणी व्याख्यानमालेला सुरुवात होत आहे। सर्व भूम व भूम परिसरातील श्रोत्यांना पुन्हा मी विनंती करतोय स्मरण आख्याचं व्याख्यानमाला समितीच्या माध्यमातून की आपण शंभूराजे विचार मंचाच्या समोर येऊन त्या ठिकाणी बसायचं आहे। उद्या आपल्याला डॉक्टर प्राध्यापक रवींद्रजी बनसोड संस्थापक बनसोड ग्रुप ऑफ एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर त्यांचा विषय आहे तुका आकाशा एवढा यावर ते आपल्याला व्याख्यान देणार आहेत। तसेच सर्वात शेवटीचं तिसऱ्या दिवशीचं डॉक्टर विठ्ठलरावजी लहाने हे जगविख्यात प्लॅस्टिक सर्जन लातूर यांचं माय बापे केवळ काशी या विषयावर व्याख्यान होणार आहे। या तिन्ही दिवसाचा लाभ श्रोत्यांनी त्या ठिकाणी घ्यायचा आहे। अवघ्या काही क्षणामध्येच आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय, कारण हे जो छोटस जो रोपटं लावलं होतं त्या रोपट्याचा आज वटवृक्ष निर्माण होतोय ते पाहताना समितीतील सर्व सदस्यच नव्हे तर पूर्ण भूम व भूम परिसरातील सर्व श्रोत्यांना अतिशय मनापासून आनंद होतोय की आज व्याख्यानमालेने एवढी उंची गाठलेली आहे की विविध क्षेत्रातील मान्यवर आज भूम सारख्या ठिकाणी येऊन आपले विचार त्या ठिकाणी श्रोत्यांना देत आहे आणि विविध विषयाच्या माध्यमातून सर्व समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचं काम या स्मरण आख्याच्या व्याख्यानमालेने गेल्या 5 वर्षांमध्ये केलेलं आहे। विविध क्षेत्रातील मान्यवर महाराज असतील, विविध क्षेत्रातील व्यावसायिक असतील, असं सुद्धा मार्गदर्शन या व्याख्यानमालेच्या माध्यमातून झाले आहे आणि त्याच माध्यमातून हजारो तरुण या व्यवसायामध्ये सुद्धा उतरले आहेत। हे व्याख्यानमालेचे यश आहे हे त्या ठिकाणी नमूद करावंसं वाटतंय। दोन 2019 आपण डॉक्टर रफिक सय्यद, डॉक्टर प्राध्यापक रवी निंबाळकर, सत्यपाल महाराज या 3 प्रमुख व्याख्यात्याचं व्याख्यान या ठिकाणी लाभलं होतं। अतिशय स्पष्ट आणि सखोल मार्गदर्शन
आपल्याला या तिन्ही वक्त्यांनी केलं होतं. त्यानंतर 2020ला इंजिनियर शरद तांदळे यांनी मार्गदर्शन केल्यानंतर हजारो तरुण व्यावसायिकामध्ये त्यांचं मार्गदर्शन ऐकून व्यावसायिकामध्ये उतरले. हे सुद्धा ह्या व्याख्यानमालेचे यश आहे. डॉक्टर तात्याराव लहाने, राजू शेट्टी, तसेच भास्कर पेरे पाटील, डॉक्टर धनराज वंजारी, माननीय विश्वास पाटील, माननीय पंजाबराव डग, तसेच माननीय उत्तम कांबळे, माननीय निलेश लंके, हरिभक्त सचिन पवार, श्रीपाल सपनीस, हरिभक्त इंदुरीकर महाराज यांचं सुद्धा या व्यासपीठावर व्याख्यान झालेलं आहे. अतिशय विविध क्षेत्रातील नामवंत व्याख्याते, विचारवंत यांचं विचार भूम व भूम परिसरातील सर्व श्रोत्यांना गेल्या 5 वर्षापासून आपल्याला ऐकायला मिळत आहेत. एक समाज प्रबोधनाचं काम या स्मरण हक्काच्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामधून अथक परिश्रम करून पूर्ण सदस्य त्या ठिकाणी 3-4 दिवस स्वतःला झोकून देऊन त्या ठिकाणी कार्य करत आहेत. सर्वांचं त्या ठिकाणी मी या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आभार व्यक्त करता, पण त्यांचं त्या ठिकाणी गुणगान गातोय, कारण खरं तुमच्याशिवाय त्या ठिकाणी होणार नाहीये. यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय, याचे उद्घाटक शिवाजीराव राजे जाधव, लकोजी राजे जाधव यांचे वंशज तथा सभापती पंचायत समिती सिंदखेड राजा, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय अरविंदजी जगताप सर, तसेच प्रमुख अध्यक्ष संजय नाना गाडवे, प्रमुख पाहुणे नितीनजी दांडे, नंदकुमार ननवरे, तसेच सिद्धेश्वर कसबे यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमासाठी दीप प्रज्वलनासाठी त्या ठिकाणी यायचंय. सर्वांना विनंती करतो की आपण आकाशी प्रतिमा आणि छत्रपतीच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करायचे. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी छत्रपतींच्या मूर्तींचं, आकाशच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करायचे. आजच्या या व्याख्यानमालाचे प्रमुख सर्व उद्घाटक शिवाजीराव राजे जाधव, लकोजी राजे जाधव यांचे वंशज तथा सभापती पंचायत समिती सिंदखेड राजा, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय अरविंदजी जगताप सर, चला हवं येऊ द्या फ्रेम, तसेच पत्रास कारण की लेखक, सिनेमा तथा संवाद लेखक, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय नाना गाडवे, माजी नगराध्यक्ष भूम, प्रमुख पाहुणे नितीन दांडे, प्रमुख पाहुणे नंदकुमार ननवरे, तसेच सिद्धेश्वर कसबे हे आकाशच्या प्रतिमेचं पूजन, छत्रपतीच्या मूर्तीचं पूजन आणि दीप प्रज्वलन करत आहेत. सर्वांनी त्या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या आहेत. स्मरण हक्काचं व्याख्यानमाला, या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गोवण्यासाठी उपस्थित असलेले अरविंदजी जगताप साहेब यांचा इयत्ता 10वीच्या मराठी विषयामध्ये पाठ आहे पत्रास कारण की, आप्पांचे पत्र. आणि त्या आप्पाच्या पत्रामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक कामाचं महत्व या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. इयत्ता 10वीच्या मराठी विषयामध्ये ज्या लेखकाचा पाठ आहे ते लेखक आज आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष पाहण्यास मिळत आहेत. हे खरोखर भूमवासियांचं खूप भाग्य आहे. तसेच जगताप सरांविषयी सांगायचं झालं तर अवांतिका, वसुधा, हार जीत अशा अनेक मालिकासाठी जे एपिसोड तयार झाले त्याचे एपिसोड त्यांनी लिहिलेले आहेत. विविध चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी आपली लेखणीच्या माध्यमातून समाजासमोर येण्याचं काम आणि समाजाच्या विविध पैलूंना हे करण्याचं काम, समोर आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. विविध नाटक असतील, पटकथा असतील, कथा असतील, संवाद लेखक असेल, लेखन असेल, अशा विविध मार्गातून अतिशय उच्च प्रतीचं लेखन करून एक वेगळा प्रवाह, मतप्रवाह निर्माण करण्याचं काम जगताप सरांनी केलेलं आहे. गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, गोष्ट छोटी, डोंगरा एवढी, रॉबिस, गुलदस्ता अशा विविध माध्यमातून, जय महाराष्ट्र, धाबा, बठिंडा अशा विविध चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी खूप मोठी लांबलचक यादी त्यांची आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट सर्वांना माहीत असावी, झेंडा चित्रपटातील विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती या गाण्याचे गीतकार म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेले अरविंदजी जगताप यांचा त्या ठिकाणी छोटासा परिचय होता. यानंतर
दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झाला आहे. मी स्मरण आकाच्या समितीच्या माध्यमातून मान्यवरांचा सत्काराच्या या कार्यक्रमाकडे वळतो आहे. आजच्या प्रमुख जे उद्घाटक आहेत श्री शिवाजीराव राजे जाधव यांचा सत्कार मी आमच्या व्याख्यानमालेचे मार्गदर्शक सोमनाथजी गुंजाळ सर यांना विनंती करतो की राजे जाधव यांचा सत्कार आपण करायचा आहे. सत्काराचं स्वरूप त्या ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती, सन्मानपत्र आणि गुलाबाचं फूल आणि पुस्तकाचं बंच अशा स्वरूपाचं आहे. मी गुंजाळ सरांना विनंती करतो की उद्घाटक शिवाजीराव राजे जाधव यांचा आपण सत्कार करायचा आहे. सोमनाथ गुंजाळ सरांबरोबर आपल्या समितीचे सदस्य हरिभक्त परायण योगेश आशलकर यांनाही मी विनंती करतोय की आपण त्यांच्यासोबत त्या ठिकाणी जायचं आहे. प्रमुख उद्घाटक श्री शिवाजीराव राजे जाधव, लखोजी राजे जाधव यांचे वंशज तथा सभापती पंचायत समिती शिंदेगड राजा यांचे स्वागत सोमनाथ गुंजाळ सर करत आहेत. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अरविंदजी जगताप, चला हवं येऊ द्या फेम, पत्रास कारणकीचे लेखक, सिनेमा तथा संवाद लेखक यांचे स्वागत आमच्या समितीचे सदस्य संतोषजी वरळे सर तसेच सचिनजी नागेश डोंगरे सचिव समितीचे सचिव यांना मी विनंती करतो की अरविंदजी जगताप सरांचं स्वागत, त्यांचा सत्कार करायचा आहे. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अरविंदजी जगताप यांचं स्वागत सत्कार आमच्या समितीचे सदस्य संतोष वरळेजी सर करत आहेत. तसेच समितीचे सचिव सचिनजी डोंगरे सर सुद्धा करत आहेत. यानंतर पुढील सत्कार करणाऱ्या सदस्यांना मी सांगतो संजयजी इटकर आणि महेश सोनराव यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठाच्या शेजारी उभं राहायचे. धन्यवाद सर. अतिशय वेळ कमी असल्यामुळे गडबड होते कारण आपणाला सुद्धा वेळेवर जायचंय. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संजय नाना गाडवे, माजी नगराध्यक्ष बूम यांचा सत्कार आमच्या समितीचे सदस्य संजय इटकर तसेच महेश सोनराव यांना मी विनंती करतोय की संजय नानाचा त्यांनी सत्कार करायचा आहे. संजय इटकर आणि महेश सोनराव यांना विनंती करतो. अतिशय हिरारीने काम करणारे सदस्य आहेत. विविध 5 वर्षापासून कुठलंही काम हे सर्व सदस्य करत आहेत. आमच्या या नगरीचे भाग्यविधाते विकासरत्न संजय नाना गाडवे यांचा सत्कार संजयजी इटकर आणि महेश सोनराव हे करत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. यानंतर समितीचे सदस्य विहंग कदम आणि प्रदीप चौधरी यांना विनंती करतो की व्यासपीठाच्या शेजारी येऊन उभं राहायचंय. धन्यवाद नाना, धन्यवाद संजयजी इटकर, धन्यवाद महेश जीवनराव. यानंतर व्याख्यानमालेचे प्रमुख पाहुणे नितीनजी दांडे, शिवसेना जिल्हा प्रमुख बीड यांचं स्वागत सत्कार विहंग कदम आणि प्रदीप चौधरी यांना मी विनंती करतोय की त्यांनी त्यांचा सत्कार आणि स्वागत करायचंय. विशेष मगाशी सांगितल्याप्रमाणे जे प्रमुख पाहुणे आहेत आजच्या व्याख्यानमालेचे, योगायोग म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. तिन्ही व्याख्यानमालेचे पाहुणे आज प्राध्यापक अरुण गाडवे सरांचे विद्यार्थी आहेत. हे सांगताना अतिशय अभिमान वाटतोय. नितीनजी दांडे, शिवसेना जिल्हा प्रमुख यांचा सत्कार आमच्या व्याख्यानमालेचे समितीचे सदस्य विहंगजी कदम आणि प्रदीपजी चौधरी करत आहेत. धन्यवाद, धन्यवाद दांडे सर. यानंतर दुसरे प्रमुख पाहुणे नंदकुमार ननवरे, पर्यवेक्षक भोसले ज्युनियर कॉलेज यांचा सन्मान सत्कार स्वागत कार्यक्रमाचे आमचे समितीचे अध्यक्ष आशुतोष गाडवे यांना मी विनंती करतोय की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. तसेच त्यांच्याबरोबर आमच्या समितीचे सदस्य अक्षयजी डोके यांना सुद्धा विनंती करतोय की त्यांनी नंदकुमार ननवरे यांचा सत्कार करायचा आहे.
धन्यवाद सर. पुढे यायचं. यानंतर किरण लोहार आणि अक्षय सुर्वे यांना विनंती करतो व्यासपीठाचे जर यायचं. यानंतर सिद्धेश्वर कसबे व्यवस्थापक ICICI बँक यांचा सत्कार अक्षय सुर्वे आणि किरण लोहार यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. आज तिसरे पाहुणे सिद्धेश्वर कसबे यांचं स्वागत आमच्या समितीचे सदस्य किरणजी लोहार आणि अक्षय सुर्वे करत आहेत. किरण लोहार प्रसिद्ध फेटे बांधण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे सहकारी अक्षय सुर्वे सुद्धा हे फेटे बांधण्याचं काम करतात आणि समितीचे सदस्य आहेत. धन्यवाद, सर्वांचं धन्यवाद. यानंतर व्यासपीठावर उपस्थित निमंत्रक विनोद चव्हाण यांचा सत्कार कांबळे सरांना मी विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. सत्काराचं स्वरूप आहे तुकारामाची गाथा आपण त्यांना देतोय, तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतोय. धन्यवाद सर. जगताप सराची ट्रेन अतिशय 11 वाजता आहे म्हणून आपल्याला वेळेचं खूप बंधन आहे. त्यांना खूप पुढे लांब जायचं आहे म्हणून जास्त वेळ घेणार नाहीये. स्वागताचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपला आहे. आपण पुढच्या कार्यक्रमासाठी वळूयात. आजच्या या प्रमुख कार्यक्रमाचे जे प्रमुख कार्यक्रम आहे प्रस्ताविक माननीय रणजित साळुंके यांना मी विनंती करतोय अवघ्या 5 मिनिटांमध्ये त्यांनी त्यांचं प्रस्तावित करायचे. रणजित साळुंके आमच्या समितीचे कार्याध्यक्ष आहेत. अतिशय हिरारीनं गेल्या 5 वर्षापासून ते या समितीच्या कार्यामध्ये आहेत. त्यांना मी विनंती करतोय त्यांनी 5 मिनिटांमध्ये प्रस्तावित करायचं आहे. स्मरण हक्काचं या व्याख्यानमालेला आज 6 वर्ष पूर्ण होत आहेत. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून भूम शहरवासियांना वेगवेगळ्या वक्त्यांची नामांकित असे साहित्यरत्न साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असे वेगवेगळे नामांकित वक्ते या भूमवासियांना लाभलेले आहेत. आजच्या या 6व्या व्याख्यानमालेसाठी आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले अरविंदजी जगताप साहेब यांचं फिल्म क्षेत्रामध्ये त्यांचं लेखनाचं काम आहे. आज असे वक्ते आपल्याला लाभले आणि कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष माननीय संजयजी नाना गाडवे या भूमनगरीचे कायापालट करणारे असे माजी नगराध्यक्ष अध्यक्ष म्हणून आजच्या या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. मला खूप थोडा वेळ दिलाय त्याच्यामुळं मला थोडंसं बोलायला चेंज वाटायला लागलं. मी व्यासपीठाची आणि संयोजकाच्या वतीनं सगळ्यांची या प्रास्ताविकमध्ये वेळ कमी असल्यामुळं थोडक्यात संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रणजितांना. यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख उद्घाटक शिवाजीराव राजे जाधव यांना मी विनंती करतोय की त्यांना आपले मनोगत व्यक्त करायचे. शिवाजीराव राजे जाधव लखोजी राजे जाधव यांचे वंशज आहेत तथा सभापती पंचायत समिती सिंदखेड राजा यांना विनंती करतोय त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचे. राष्ट्रमाता जिजाऊबा साहेब छत्रपती शिवराय आणि ज्यांच्या स्मरणार्थ आपण या ठिकाणी सर्वजण आलो त्या हक्कांना प्रथम अभिवादन करतो. आणि आज खऱ्या अर्थानं आजच्या या धडपडीच्या युगामध्ये आणि वृद्धाश्रमाचं वाढत चाललेलं एक जाळं बघता आपण जर बघितलं जगताप साहेब तर आजच्या या पिढीमध्ये गाडवे सरांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. आईच्या आठवणीच्या निमित्तानं समाजामध्ये ज्या वाईट चालीरीती आहेत किंवा चांगल्या गोष्टी आहेत त्या समाजापुढे आणण्याचं काम गाडवे सर सातत्याने करत आहेत आणि ही एक मोठी गोष्ट आहे.
तर या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून आणि आपले प्रमुख व्याख्याते जे आहेत जगताप साहेब, या नगरीचे नगराध्यक्ष गाडवे दादा, माझ्यासोबत आलेले नितीन विनोद, आशिया बँकेचे मॅनेजर साहेब आणि समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि बांधवांनो, मी आपला जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्याला जगताप सरांना ऐकायचं आहे. परंतु मी ज्या ठिकाणून आलोय ते सिंदखेड राजा या शहराचं सुद्धा महत्व सांगणं मला जरा थोडा 5 मिनिटांमध्ये 10 मिनिट मला वेळ दिला आहे. साधारणपणे 5 ते 6 मिनिटांमध्ये मी माझा आटोप घेतोय. तर जिजाऊ मासाहेब म्हटलं की आपल्याला आठवतंय की छत्रपती शिवरायांची माता, परंतु जिजाऊ मासाहेबांना घडविणारा एक शूरवीर आणि अतिशय महान राजा सिंदखेड राजा नगरीमध्ये होऊन गेला. त्यांचं नाव होतं राजे लखुजीराव जाधव. आज आपण बघतोय या युगामध्ये की जर मुलगी पोटात आहे म्हटल्याबरोबर शिकलेले दोघेही अतिशय नोकरीला सक्षम असणारे माणसं डॉक्टरांकडे जातात आणि सांगतात की मुलीचा गर्भपात करायचा आहे. परंतु 4 मुलानंतर मुलगी व्हावी म्हणून रेणुका मातेला नवस करणारे आणि मुलगी झाल्यानंतर स्वतःच्या राज्यामध्ये हत्तीवरून साखर वाटणारे राजे लखुजीराव जाधव हे आमचे पूर्वज आहेत. आणि तेवढ्यावर ते थांबले नाहीत, तर मुलीला 4 मुलांसारखं सैन्याचं जे शिक्षण असतं, युवराजाला जे प्रशिक्षण द्यावं लागतं, घोडस्वारी असेल, तलवारबाजी असेल, धनुर्विद्या असेल, इतरही ज्या बाबी, संस्कृत वाचन असेल, या सर्व गोष्टी शिकवण्याचं काम राजे लखुजीराव जाधव यांनी केलं. राजे लखुजीराव जाधव सिंदखेड राजाला जेव्हा राजे म्हणून त्यांनी पदभार घेतला किंवा त्यावेळेस ते राजे म्हणून ज्यावेळेस वागत होते त्यावेळेस सिंदखेड राजाची लोकसंख्या ही 46,000 होती. त्यावेळेस मुंबईची सुद्धा लोकसंख्या 46,000 नव्हती सर. आणि 22 तलाव आणि विहिरी बांधून शेतकऱ्यासाठी सिंचनाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सिंदखेड राजामध्ये जे बालाजी महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये त्या काळामध्ये बालाजीला बाहेर काढून पालखीमध्ये ठेवून सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना हात लावून दर्शन घेण्याची मुभा 16व्या शतकामध्ये समानतेची जर कोणीतरी मांडणी केली असेल तर ती राजे लखुजीराव जाधव यांनी केली. म्हणजे शेतकऱ्यासाठी सिंचन व्यवस्था असेल, आपल्या राज्यातील लोकांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल किंवा समानतेची वागणूक जी छत्रपती शिवरायांच्या रक्तामध्ये भिनलेली होती, प्रत्येक मावळाला सोबत घेऊन काम करण्याची त्यांची जी भूमिका होती, ह्या सगळे गुण जिजाऊ मासाहेबांना ज्या राजाने दिले त्या राजे लखुजीराव जाधव यांचा मी वंशज असल्याचा मला या ठिकाणी अभिमान आहे. आणि प्रत्येक राजे लखुजीराव जाधव त्यांचे 2 मुलं आणि 1 नातू यांना दौलताबादच्या किल्ल्यामध्ये त्यांचा खून केल्यानंतर कपटानं, त्यानंतर जिजाऊ मासाहेब एका नातवाला लखुजीरावांच्या घेऊन गेल्या. ते सुजनसिंह लखुजीराव आपले शिवाजी महाराजांचे जे मोठे बंधू होते शंभूराजे, त्यांच्यासोबत कनकगिरीच्या युद्धामध्ये शहीद झाले. त्यांचाच दुसरा मुलगा म्हणजेच शंभूसिंहचा मुलगा म्हणजे सुजनसिंहचा मुलगा म्हणजे शंभूसिंह हे बाजीप्रभू देशपांडे यांच्यासोबत पावनखिंडीमध्ये शहीद झाले. आणि त्या शंभूसिंहचा मुलगा म्हणजे धनाजी जाधव, ज्या धनाजी जाधवांनी छत्रपती शिवराय संभाजीराजे गेल्यानंतर महाराष्ट्र 8 वर्ष सांभाळण्याचं काम केलं. ते धनाजी आणि संताजीची जोडी, प्रसिद्ध जोडीपैकी घोडे जर पाणी पिताना डचकले तर त्यांना विचारलं जातं की तुम्हाला धनाजी संताजी पाण्यात दिसतात की काय, तर ते धनाजी जाधव सुद्धा सिंदखेडचेच होते बांधवांनो. आणि अशी ही शुराची परंपरा असणारा सिंदखेड राजा आणि जिजाऊ साहेबांना ज्या मातेनं छत्रपती शिवरायांना घडविलं त्या मातेला घडविणाऱ्या राजे लखुजीराव जाधव यांच्या नगरीतून मी या ठिकाणी आलोय. आणि मला या 12 जानेवारीच्या जिजाऊ जन्मोत्सवाला गाडवे सरांनी ज्यावेळेस सांगितलं की मी अशा आमच्या आईच्या स्मरणार्थ एक व्याख्यानमाला घेत असतो आणि आपण त्या ठिकाणी उद्घाटक म्हणून यावं हे सांगितल्याबरोबर मी त्यांना प्रथम पसंतीनं त्यांना सांगितलं की सर मी माझे सर्व कामं सोडून आपल्या कार्यक्रमासाठी निश्चित येणार आहे. कारण आज मातृ आणि पितृ भक्तांची खूप कमी आहे सर. आणि समाजामधील सर्व लोकांनी फक्त अरुण गाडवे सरांचा आदर्श घ्यावा, आपल्या माता पित्यांची सेवा करावी आणि त्यांच्याबद्दल कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये आदर ठेवा, एवढं त्या निमित्तानं सांगतो. आणि या ठिकाणी थांबतो. आपला जास्तीचा वेळ न घेता आपल्या सर्व मंडळींना येणाऱ्या शिवजयंतीच्या आजच
हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद राजे. अतिशय विशेष सिंडिकेट राजानगरीची आपण ओळख वेगळ्या पैलूतून करून दिली आमच्या भूमनगरवासियांना, त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. यानंतर वेळ वाया न घालवता, कारण अतिशय वेळ कमी आहे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना मी विनंती करतो की आपण अध्यक्षी समारोप करायचा आहे. माननीय संजय नाना गाडवे यांना मी विनंती करतो की आपण या अध्यक्षी समारोप करायचा आहे, कारण आपण सुरुवातीला अध्यक्षी समारोप घेतो. त्याचं कारण असं की जे व्याख्याते आहेत त्यांना मनसोक्त त्या ठिकाणी आपले विचार व्यक्त करता यावेत. माननीय संजय नाना गाडवे. आज या ठिकाणी शंभूराजे विचारमंचच्या वतीने हक्काचं स्मरण या व्याख्यानमालेचे उद्घाटक शिवाजीराव जाधव साहेब, आजचे प्रमुख व्याख्याते अरविंदजी जगताप साहेब, त्यांच्यावर आले त्यांचे मित्र ननुरे साहेब, उपस्थित दांडे साहेब, आपल्या आयसीसी बँकेचे सन्मानित मॅनेजर कसबे साहेब, उपस्थित समोर बसलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, आमच्या महिला भगिनी आणि या विचारमंचाचे सन्माननीय सर्व पदाधिकारी. आज या ठिकाणी आज हे 6वं वर्ष आहे. आज ह्या 6 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी 3 जर व्याख्याते म्हणलं तर अरुंदी आपल्या शहरवासियांसाठी किंवा जी आवड आहे आणि ज्याला अभ्यास म्हणजे ऐकून घ्यायची सवय आहे अशा लोकांसाठी तेवढं चांगलं हे ते या ठिकाणी भूम शहरामध्ये व्यासपीठ करून दिले. त्याबद्दल मी सन्माननीय या त्यांच्या सर्व अरुणच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि मी आज त्यांना 10ला जायचंय, त्यामुळे मी पण जास्त वेळ घेणार नाही. मी या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद नाना. यानंतर आजच्या या व्याख्यानमालाचे पहिलं पुष्प गुंफण्यासाठी मी आमंत्रित करतो आजचे प्रमुख व्याख्याते माननीय श्री अरविंद जगताप सर यांच्याबद्दल मी कावळे सरांना थोडी माहिती प्रस्तावित सांगावी. अरविंद जगताप सरांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचं. शंभूराजे विचार मंचाच्या व्यासपीठावरून आज पहिलं पुष्प गुंफण्यासाठी विचार मंचाकडे येत असलेले अरविंद जगताप साहेब यांचं मूळ गाव पाडळसिंगी, जिल्हा बीड हे आहे. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुद्रा, डॅम्बेज, गुलदस्ता, 3 बायका, फजिती ऐका, खुर्ची सम्राट, गोविंदा, झेंडा इत्यादी चित्रपटाचं लेखन करण्याचं काम या माणसाने केलेलं आहे. स्वतःला घडवत हा माणूस ऊसतोड जिल्ह्यातून आज संपूर्ण जगात गाजतो आहे. आपण त्यांचं व्याख्यान आता या ठिकाणी ऐकणार आहोत. धन्यवाद. ऊसतोड जिल्हा कशामुळं? एवढा राजकारण्यांचा जिल्हा म्हणा, आमचा बीड जिल्हा राजकारण्यांचा जिल्हा आहे. विकास नसला तरी राजकारणी खूप एकापेक्षा एक तरबेज आहेत. आणि मला आज इथं अतिशय आनंद आहे की मी माझ्या मराठवाड्यात एका पाणी असलेल्या गावात, पाणी असलेल्या भूममध्ये, म्हणजे मराठवाड्यात सगळ्यात असं माणूस बघतो काय, बायका असं ह्याच्या गळ्यात काय, सोनं काय, नाणं काय, पुरुष आपलं पगार काय, अमुक काय, ह्याचा. तसं मराठवाड्यातला माणूस इकडे पाणी आहे का, तुमच्या तालुक्यात आहे का, आमच्या गावात आहे का. मला इतका आनंद झाला, बरं वाटलं. एक सगळे सांगत होते की खूप पाणी आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, आमच्या मित्रांची दासू वैद्यांची कविता आहे की प्रत्येक आईचा मुलगा कवी नसतो, प्रत्येक आईचा मुलगा कवी नसतो, पण प्रत्येक मुलाची आई ही कवयित्री असते. म्हणजे अशी कविता असते, प्रत्येक मुलाची आई एक कविता असते. तसं मला आज अरुण गाडवेंनी हा जो कार्यक्रम घेतलाय हे सगळं म्हणजे बघून असं वाटलं की प्रत्येक आईचा मुलगा शिवराय नसतो, पण प्रत्येक मुलाची आई जिजाऊ असते हे नक्की. आणि आज ते बघायला मिळते की मला जेव्हा कुणीही आपल्या आईसाठी अशी एखादी गोष्ट करतो, कोणी म्हणजे अगदी एखाद्या मुलाने दळणाचा डबा जरी आणून दिला आईला, तरी मला असं वाटतं की यापेक्षा म्हणजे ही माया, हे सगळं काय शिकवलं असणार आहे शिवाजी महाराजांना लहानपणी. हे छोट्या छोट्या गोष्टीतूनच संस्कार दिले असणार. ते काही उपदेशाचे डोस पाजणारी आई नव्हती, प्रत्यक्षात प्रात्यक्षिक सगळं लहानपणापासून युद्धाचं सगळं पार्श्वभूमी असताना जे काही समोर घडतंय त्यातून शिकवणारी आई होती. आणि आपण सगळे
आज ज्या शिवाजी महाराजांनी या देशात सगळ्यात पहिल्यांदा स्वराज्य म्हणजे काय असतं हे या देशाला शिकवलं, त्या महाराजांचे आपण सगळे मावळे इथे जमलेलो आहोत. त्यांचं नाव घेताना अधूनमधून प्रत्येकाने आपण सगळ्यांनी आठवण ठेवली पाहिजे की आपण महाराजांचे मावळे आहोत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आपण कोणाचे चमचे व्हायचं नसतं, आपण कुणाच्या मागं बोंबलत हिंडायचं नसतं, आपण कुणाच्या मागं गाड्या घेऊन बोंबलत हिंडण्यासाठी जन्मलेलो नाही. आपण राज्य करायचं म्हणजे काय आणि ते मिळवून दाखवायचं हे शिकवणाऱ्या महाराजांचे मावळे आहोत. त्यामुळे मला नेहमी असं नगरसेवकाच्या मागं हिंडणारे पोरं, कुठे जेडपी सदस्याच्या मागे हिंडणारे पोरं बघितले की वाटतं की तुम्ही महाराजांचं नाव नका, तुम्ही तुमच्यासाठी नाही. म्हणजे मी आज तुम्हाला गोष्ट छोटी डोंगरा एवढी या विषयावर बोलतोय, पण ह्या सगळ्या गोष्टीच डोंगरा एवढ्या आहेत. कारण सगळ्यात महत्वाचं असतं की आपल्या कपाळावर चंद्रकोर असली, आपल्या बाईकवर महाराजांचा फोटो असला, आपल्या गाडीवर महाराजांचा फोटो असला, आपल्या गाडीत महाराजांचा पुतळा असला, आपल्या चौकात महाराजांचा पुतळा असला, तर सगळ्यात मोठी जबाबदारी वाढते ती आपली. मी जर कपाळावर चंद्रकोर लावत असेल, माझ्या गाडीवर जर महाराजांचं नाव असेल, तर माझ्या गाडीने शिस्तीतच चाललं पाहिजे, ही सगळ्यात मोठी जबाबदारी असते. माझ्या घरात जर महाराजांचा फोटो असेल तर माझ्या घरातल्या प्रत्येक माणसाने संस्कारी माणसासारखंच वागलं पाहिजे, ही सगळ्यात मोठी जबाबदारी. तर ही नावं आपण घ्यायची, तर हे फोटो आपल्या घरात आपण लावले पाहिजे. नाही तर आता काय होतंय की आपण सगळे म्हणजे फक्त महापुरुषांची नावं घेतोय, फक्त महापुरुषांची नावं घेत घोषणा देत जगतोय. पण खरी अवस्था जर बघा, आता कुठलाही महापुरुष बघा, म्हणजे पुतळे, आता आपण फक्त पुतळ्यावर की हा पुतळा, तो पुतळा, तो पुतळा, कुठल्याही शहरात गेलं की पुतळे पुतळे दिसतात तुम्हाला. पण मला सांगा की उद्या यांना कोणाला महापुरुष बनायला सांगितलं आणि तुमचा पुतळा कुठे, तर पुतळ्यांची आज अवस्था काय करून ठेवली आपण. पुतळा असतो चौकात उन्हातान्हात, त्याला वर्षातून जयंती पुण्यतिथीला लोक बघतात, बाकी तिथं धूळ किती असते, कचरा किती असतो, तिथे अवस्था काय असते, तिथं कोण लोक रात्री बेरात्री पडलेले असतात, ह्याचा विचार आपण कधी करायचा. ह्या गोष्टी खूप छोट्या वाटतात, पण येणारा जाणारा तुमच्या शहरातली ती गोष्ट बघत असतो. आणि पुतळे प्रेरणा घेण्यासाठी असतात. आपण काय करतोय, पुतळ्याचा आज आपण काय करून ठेवले, पुतळे आज आपण पत्ता करून ठेवले. पत्ता सांगायला पुतळा, इथून जा आंबेडकरांचा पुतळा दिसेल, तिथून राईट घे, मग तुला शाहू महाराजांचा पुतळा दिसेल, तिथून लेफ्ट घे, मग सावरकरांचा दिसेल, तिथून सरळ जा, मग तिथून गांधीजी दिसतील, मग गांधीजी दिसले की यू टर्न घे. एवढ्यासाठी होते काही लोक, आपण त्यांना फक्त पत्ता सांगण्यासाठी वापरतो. पण या लोकांचे आपण म्हणजे आता पुन्हा महाराज होणे की पुन्हा या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाहीत, पण किमान त्या पावलावर पाऊल टाकणं जर आपल्याला शक्य आहे तेवढं तर आपल्याला केलं पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचंय, त्याच्यासाठी आपल्याला त्यांचे विचार लोकांकडून ऐकायचे नाहीत, त्याच्यासाठी आपल्याला लोकांचं मार्गदर्शन गरजेचं नाही. मला सगळ्यात महत्वाचं काय असतं, प्रत्येक मुलाला त्याचे आईबाप आणि शिक्षक, त्याचे गुरुजी यांच्या पलीकडे कुणाच्या मार्गदर्शनाची गरज नसते. हे आपलं करोना आला, रिकामध्ये युट्यूबचा भाव वाढलाय, रिकामे मोटिवेशनल स्पीकर, यश कसं मिळवायचं, अमुक कसं मिळवायचं, लोक सतत मार्गदर्शन करायला लागले. जो उठतो तो मार्गदर्शन करतो. सकाळी सकाळी व्हॉट्सअपवर मेसेज पाठवले, सकाळी 6-7ला तुम्हाला मेसेज येत असतील, कष्ट करा यश मिळेल, पुढे जा, तुम्हीच तुमचं आयुष्य घडवू शकता. 6 वाजता सकाळी तुमच्या व्हॉट्सअपवर मोबाईलवर एखादा माणूस काय मेसेज पाठवतोय, कष्ट करा यश मिळेल. तुम्ही 10-12 वाजेपर्यंत एक तर काम करणार, कशी बशी झोपा काढायच्या, पुन्हा सकाळी उठायचं, काय वाचायचं, एखादा रिकाम टेकडा तुम्हाला मेसेज पाठवतोय, कष्ट करा यश मिळेल. अरे गाढवा, तू 6 वाजता उठून हे धंदे कशाला करतो? चालायला जा, धार काढायला जा, शेतात जा, लोकांना मेसेज पाठवणं काय कष्ट आहे का? असले फालतू लोक पाकिस्तानला पाठवून दिले पाहिजे पहिले, हे जे सुविचार पाठवतात ना सकाळी सकाळी. बरं ते काय स्वतःचे असतात का यांचे?
लोकांचं आलंय कर फॉरवर्ड, लोकांचं आलंय कर फॉरवर्ड. याला म्हणलं 2 वेळी स्वतःच्या मनाने लिहितं लिहिल का? पण हे आलंय कर फॉरवर्ड, हे मोबाईल म्हणून आपण जे बिघडलोय. माणूस शुभेच्छा सुद्धा लिहित नाही. स्वतःच्या मनाने माणूस शुभेच्छा सुद्धा लिहित नाही, टाईपच करत नाही. कुठलं तरी कुणाच्या आली शुभेच्छा ते पाठवून, ह्याच्या शुभेच्छा ते पाठवून, जयंतीच्या शुभेच्छा ते पाठवून, स्वतः टाईप करायचं सुद्धा कष्ट घेत नाही. माणूस मेलाय तरी पण आता ते काय आलंय म्हणजे RIP लिहितो. शहरात माणूस मेल्यावर काय संदेश पाठवतात? RIP. काय म्हणजे तुम्हाला तेवढे पण कष्ट घ्यायचे नाही. वाढदिवसाला काय पाठवतात मेसेज, शॉर्टकट काय? HBD. अरे काय करतो तू? कोण बिल गेट्स आहे का? तुला वेळ नाही का तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा एवढं लिहायला? पण या मोबाईलने आपल्याला इतकं बिघडून ठेवलंय की आपण आपल्या भावना विसरून गेलो की एखाद्याचं कौतुक करावं, एखाद्याला शुभेच्छा द्याव्यात, एखाद्याचं पुण्यतिथी असेल, एखादं वारलंय त्याला सांत्वन करावं. हे आपल्याला करायचंच नाही. आपण जो तो बसमध्ये बसला, लग्नात बसलाय, कुठे शाळेत बसलाय, कॉलेजमध्ये बसलाय, मोबाईलमध्ये डोकवून बसलाय, माणसाकडे बघतच नाही. पूर्वी म्हणजे 10 वर्षापूर्वी माणूस बसमध्ये एसटीत बसला, तो भूमवरून उस्मानाबादला जाईपर्यंत एखादं तरी लग्न जमवून टाकायचं. तुम्ही कुठली? मग तुमचे हे मामा का? मग तुमचे ते काका का? तुमची आत्या कुठली? मग जुळते का? आता तुमच्या पुढच्या पिढ्यांचे पोरांचे लग्न का जमत नाहीत? कारण तुम्ही बसमध्ये मोबाईल काढून बसता. तुम्ही शेजारच्या माणसाशी बोलत नाहीत. पोरींच्या वेळेला पोरांचे लग्न कसे जमणार आहेत तुमच्या? ही सगळ्यात डोंगरा एवढं टेन्शन आहे आपल्याला. हा शत्रू आहे. हा शत्रू असा आहे, पाकिस्तानपेक्षा मोठा आहे, आणि हा आपल्या खिशात आहे. आणि खिशात पण जागा कुठे? हृदयाच्या जवळ. हृदयाच्या जवळ घेतलेला सगळ्यात भयंकर शत्रू. माणसाला काय वाटतं? माणूस मोबाईल चालवतोय, पण मोबाईल माणसाला चालवतोय, मोबाईल ठरवतोय. या गोष्टीमुळे काय होतं की आधी तुमच्याकडे कॅमेरे होते. आधी काय व्हायचं? आता जुने लोक इथे आहेत. 50 वर्षापूर्वी माणसांचे फोटो पण नाहीत बघा. फोटो स्टुडिओ होता एखाद दुसरा. त्या फोटो स्टुडिओत एक लहान पोरांचा घोडा, नवरा बायकोने उभं राहायचे, पडदा, एवढेच फोटो लोकांच्या घरात होते. सगळ्यांच्या घरात सारखेच फोटो होते. लहान पोरं त्या लाकडी घोड्यावर, मोठे माणसं असे उभे, नवरा बायको. फोटो स्टुडिओ नंतर जरा वाढत गेले, मग तरी पण फोटो तिथे काढले. माणूस गेल्यावर म्हणजे फोटो कसे काढले जायचे तुम्हाला माहिती आहे? माणूस म्हातारा झाला 50 वर्षापूर्वीची गोष्ट की लोक आपापसात बोलायचे घरातलं की फोटो काढून ठेवा, एक फोटो काढून ठेवा. मग त्यांचा एक इष्टवान कलर फोटो काढला जायचा त्या म्हाताऱ्याचा, म्हातारीचा, आजीचा, आजोबाचा. कशासाठी? भिंतीवर पाहिजे. तो फोटो काढेपर्यंत माणसाच्या फोटो काढण्याची गरज पडलेली नव्हती, गरज पडायची नाही माणसाचा तोपर्यंत फोटो काढला जायचा नाही. 50-50, 100-100 वर्ष जगलेत माणसं. आणि लक्षात ठेवा किती फोटो काढलेत आयुष्यात? 100 वर्षात एक फोटो माणसाचा निघालाय. आणि माणसं इतके बदलले, आता तुमचे नातू लेकरं दिवसाला 100 फोटो काढायला, 100 सेल्फी काढतात दिवसात, 100 सेल्फी काढतात. जेवायला सेल्फी, कुठं शाळेत गेला सेल्फी, बाईकवर बसला सेल्फी. म्हणजे आपण किती बदललोय. माणसं पूर्वी लोकांकडे बघायचे, लोकांशी बोलायचे, आता फक्त स्वतःचे फोटो काढतात. आणि स्वतःचे फोटो काढणं हे दुसरं तिसरं काही नाही, हे वेड आहे, वेड. मनावर परिणाम झाल्याचं लक्षण. आपले डोळे ह्याच्यासाठी दिलेत की आपण जग बघायचं. मोबाईलने आपल्याला काय करायला लावलंय? उगाच चालता चालता आता माणूस असा करतो, पागल झाला आता काय. बरं ते कानात घालून ठेवतात हेडफोन. मग पुन्हा या असं बाईक जोरदार. त्या बाईकवरून मी तुम्हाला आपल्या साध्या जगण्यातल्या गोष्टी सांगतो. इथं महिला मंडळी पण खूप आहेत की हे जे पोरांना बाईक घेऊन देण्याचं एक खूप कौतुक असतं. बरं ती बाईक असते लाखाची. आजकाल बाईकची किमती माहितीत ना, लाख रुपयाच्या तर बरंच.
ती बाईक पोराला कॉलेजमध्येच असताना पाहिजे, त्याला 18 वर्षाच्या आधीच बाईक पाहिजे. तो 11वी गेला की तो म्हणतो मला बाईक पाहिजे. मग ही बाईक बाप कर्ज काढून इकडून तिकडून पैसे गोळा करून लाखभर रुपयाची बाईक त्याला घेऊन देतो. आई मागे लागते, नाही माझं पोरग पायी चाललंय. पायी चाललंय मग तुमच्या गावात एसटी येत नाही, ती पायी जाणारच आहे, पण द्या घेऊन. म्हणजे तिकडून उधारी पाधारी कर्ज काढून 1 लाख रुपयाची बाईक देतात. पोरग गाडी घेऊन कॉलेजला जातोय, रस्त्याने बंग बंग गाड्या, मग त्याला तर 120च ना. मग मला सांगा, अशी गाडी एकदम जोरात जाते, बाजूने अशी जोरात जाते गाडी, मग लोक काय म्हणतात? जुने जाणते लोक, बायका पोरी तुमच्या बाजूने जोरात अशी बंग आवाज करत गेल्यावर गाडी काय म्हणतात? वा, कोणाच आहे, किती छान, काय जोरात हॉर्न वाजवते, काय जोरात रेज करते, असं म्हणतात. 90% लोक ती नवीन लाखाची बाईक अशी जोरात बंद करून चालू करून गेल्यावर कुणाचे मुडदं काय माहित, मरत कसं नाही मेलं, याला काही लाज आहे का नाही, अशा शिव्या शाप देतात. त्या पोराला वाटतं पोरी माझ्याकडे बघतील. अरे तू 120 ने गेल्यावर तुला कोण बघणार आहे? देवच बघितलं तर. ही शिव्या खाणं 1 लाखात कर्ज काढून, या पद्धतीच्या छोट्या छोट्या गोष्टी, मोबाईल लाखाचा, बाईक लाखाची, अशा छोट्या छोट्या गोष्टी, आणि त्याला पुस्तक देत नाही. 200 रुपयाचे पुस्तक, 100 रुपयाचे पुस्तक. हे सगळ्यात महत्वाचं की तुमचा मुलगा वाचतो काय, तुमचा मुलगा नाचतो का? नाचतो, पण नाचल्याने फार फार तर वरातीत 10 रुपये वळवून देतील. वाचतो का, हे खूप महत्वाचं आहे. जर वाचलं तर तो उद्या बाबासाहेब आंबेडकर होऊ शकतो, वाचलं तर तो उद्या नेताजी सुभाषचंद्र बोस होऊ शकतो, वाचलं तर तो उद्या डॉक्टर अब्दुल कलाम होऊ शकतो. पण नाचलं तर. मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय, त्या माझ्या आसपास बघितलेल्या मार्गदर्शन म्हणून अजिबात नाही. मला मार्गदर्शन करणारे माणसं अजिबात आवडत नाहीत. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो की आता तुम्ही इथं महिला मंडळी बसता, तुम्ही खरोखर साधा विचार करा की तुम्ही तुमच्या नवऱ्याने कोथिंबीर आणली, मेथी आणली, काय घेऊन आला बाजारात, तर तुम्ही खरंच कौतुक करता का? तुम्ही काय म्हणता? तुम्हाला साधी कोथिंबीरची जोडी आणता येत नाही, तुम्हाला साधी मेथीची गड्डी आणता येत नाही, म्हणता का नाही? बरोबर आहे का नाही? पुणे बाईने आजपर्यंत कौतुक केलं का नवऱ्याचं? तो भाज्या घेऊन गेला आणि ती म्हणजे वा वा काय भाज्या आणल्या. तुम्हाला मेथी आणता येत नाही. आणि मग त्या बाईला बिचारीला काय वाटतं? ती मेथी बघते, ती मेथी एकदम शिळी असते, पाणी मारून ताजी केलेली असते, त्याच्यात गवतच जास्त असतं, काहीतरी असतं. आपण काय नीट काम करतो का? पण मग त्या बाईला बिचारीला काय वाटतं घरातल्या? ती म्हणते तुम्हाला कुणी फसवितं. असं नाही, लय डाकू असतात नवरे. तुम्हाला असं वाटतं की आपल्या नवऱ्याला कुणी फसवितं, असं नाही, असं होत नसतं. त्याला वेळ नसतो, तिला ते घेऊन येत असतं. पण आता तुम्हाला असं वाटतं की नवऱ्याला भाजी नाही आणता येत, नवऱ्याला कोथिंबीर नाही आणता येत. मग काय होतं? मग लोकसभेची निवडणूक येते, मग विधानसभेची निवडणूक येते, मग ग्रामपंचायतीची निवडणूक येते. मग बायका ते प्रचार विचार चालू असते, त्यांचं तर लक्ष पण नसतं. मतदानाची वेळ येते, मतदानाची तारीख येते. मग बायका काय करतात? जेवणं बिवणं झाले, दुसऱ्या दिवशी मतदान आहे, नवऱ्याला विचारतात का हो कुणाला मत द्यायचं? नवऱ्याला काय विचारायचं त्याच्यात? विचारतात का नाही बायका का हो ह्यावेळेस कुणाला मत द्यायचं? अगं बाई, ज्याला कोथिंबीरीची जोडी आणता येत नाही, ज्याला मेथीची गड्डी कळत नाही, त्याला खासदार काय कळणार, त्याला आमदार काय कळणार? तुझं तू ठरव ना कुणाला मत द्यायचं. नवऱ्याला काय विचारत बसते? त्याला काहीच कळत नाही. पण महत्वाचा निर्णय घेताना नेहमी बायका नवऱ्याला विचारत. म्हणून या राज्याची मुख्यमंत्री महिला होऊ शकली नाही, कारण तुम्ही तुमच्या मनाने मतदान करत नाही.
म्हणजे आता करायला लागले, पण खूप बायका अजूनही नवऱ्याला विचारतात. हे ज्या दिवशी बायका स्वतःच्या मनाने मतदान करतील त्या दिवशी खऱ्या अर्थाने लोकशाही आली या देशात असं म्हणता येईल. आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने त्या संसदेत आणि विधानसभेत बायकांची संख्या वाढेल. नाहीतर हे नवऱ्यांना विचारून मतदान केलं तर काहीच होणार नाही. बऱ्याच बायकांचा प्रश्न असतो, बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की आम्ही एकटे काय समाजसेवा करणार, आम्ही एकटे काय जग बदलणार. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे, छोटी डोंगरा एवढी सांगतो मी तुम्हाला, की एकटा माणूस पण खूप काही करू शकतो. समाजसेवा करायची म्हणजे निवळ पैसेच वाटायचे असं नसतं. समाजसेवा करायची म्हणजे घरदार द्यायचं सोडून बोंबलं देटायचं असं नसतं. तो काही समाजसेवक नसतो. समाजसेवा म्हणजे काय आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून काम करायचं असं नसतं. समाजसेवा म्हणजे काय की तुम्ही तुमची नोकरी नीट केली तरी पण ती खूप समाजसेवा आहे. तुम्ही तुमचं काम व्यवस्थित केलं तरी पण ती समाजसेवा आहे. आमच्याकडे मुंबईत मीरा रोडला एक माणूस आहे. तो माणूस काय करतो, आठवड्यातला एकच दिवस काम करतो. शनिवारी तो काय करतो, शनिवारी प्रत्येक सोसायटीत जातो. सोसायटी साधारण 100 घरं असतात. 100 घरात तो परमिशन घेतो त्या सोसायटीची की मी तुमच्या सोसायटीत रविवारी येणार सकाळी आणि नळ तपासणार. मग ते सगळे सोसायटीवर त्याला परमिशन देतं. 100च्या 100 घरात तो एक प्लंबर सोबत घेऊन जातो, नळ रिपेअर करणाऱ्याला सोबत घेऊन जातो. आश्चर्य वाटेल, 100 पैकी 90 घरात नळ लिकेज असतो. 90 घरांमध्ये नळाचा प्रॉब्लेम असतो. 90 घरात बेसिनचा तरी नळ चालू असतो, लिकेज असतो, टॉयलेटचा तरी लिकेज असतो. ते सगळे नळ तो दुरुस्त करून देतो त्या एका दिवसात रविवारमध्ये स्वतःच्या पैशाने. आणि त्याला काय फार पैसे लागत नाही. प्लंबर किती पैसे घेणार. असं तो गेले 20-25 वर्ष करतोय. आणि त्या माणसाने फक्त रविवारी नळ दुरुस्त करून लोकांच्या घरातले आजपर्यंत करोडो लिटर पाणी वाचवलंय. करोडो लिटर फक्त लोकांचे लिकेज होणारे गळणारे नळ रिपेअर करून. अमिताभ बच्चननी त्याचा सत्कार केलाय की एवढं करोडो लिटर पाणी वाचवलं. तर एकटा माणूस, म्हातारा माणूस, पण हे काम करू शकतो का नाही, करू शकतो. मग आपण करू शकत नाही असं नसतं. फक्त आपला उत्साह पाहिजे की मी एकटा मिळून हे काम, मी एकटा आहे तर झाड लावेल. जंगल उभं केलंय का माणसाने, एकट्याने झाड लावून. पण आपण काय करतो, लोकांचं ऐकत बसतो, ते व्हिडिओ बघत बसतो की प्रेरणा द्या मला, प्रेरणा द्या. आता सकाळी अलार्म वाजतो, आपण उठतो तर अलार्मने उठतो ना. तर त्या अलार्म वाजल्यावर कुणीतरी उठतं का अलार्म वाजला की लगेच? पहिले काय होतं की जरा 5 मिनिट बंद करून आपण म्हणतो जरा 5 मिनिट पडतोच. बरोबर, अलार्म वाजला की 5 मिनिट तरी पण झोपतोच माणूस. मग कसा उठतो? मग मनाने उठतो. माणूस मनाने उठू शकतो, फक्त स्वतःच्या मनाने. त्याला घड्याळ नाही उठवू शकत. स्वतःच्या मनात जर असेल तरच उठू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला प्रेरणा द्यायची कोणी गरज नाही, कोणी आपल्याला शिकवायची गरज नाही. अरे ना, आता मुळात काय होतं, आपल्याला बनायचं काय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. एका माणसाची गोष्ट सांगतो तुम्हाला. बेरोजगार होता, देवाला म्हणला, म्हणजे वर्षभर नोकरी नाही मिळाली, देवाला तक्रार करायला लागला, कारण देवा तू काय लावले, माझ्याच बाबतीत एवढा अन्याय का, मलाच नोकरी नाही, मलाच कशामुळे नोकरी मिळत नाही, मीच असा कसा, तू तर सगळ्यांना न्याय दिला पाहिजे. तो देव त्याला म्हणतो की तू असं कर, तू जंगलात जा आजच्या दिवस, तुला काहीतरी प्रेरणा मिळेल, तुला काहीतरी शिकायला मिळेल. तो माणूस जंगलात जातो. जंगलात गेल्यावर चालतोय त्याला अचानक एक कोल्हा दिसतो. हा घाबरून जातो, झाडावर चढतो. कोल्हा काहीच करत नाही, कोल्हा पडलेलाच आहे. थोड्या वेळाने याच्या लक्षात येतं की तो कोल्हा लंगडा आहे, त्या कोल्ह्याचा पाय तुटलाय. त्याच्यामुळे तो कोल्हा त्या झाडाखाली तसाच बसतो नाही. हा वरून बघतोय, तेवढं उतरायला लागतो, तेवढाच सिंह येतो. तर सिंह आल्यावर तर घाबरूनच जातो. बघतो तर सिंहाच्या तोंडात शिकार आहे, हरणाची. सिंह चालत येतोय, कोल्हा तसाच बसलाय. सिंह हरिण घेऊन त्या कोल्ह्यापाशी येतो. त्याच्या लक्षात येतं की कोल्ह्याचा पाय तुटलाय.
कोल्हा काही शिकार करू शकणार नाही, कोल्हा जागेच पडलेला आहे. तो सिंह त्यांनी शिकार केलेली अर्धी हरिण त्या कोल्ह्याला देतो आणि अर्धी हरिण घेऊन निघून जातो. माणसाच्या डोळ्यात पाणी येतं. आणि दुसरा सिंह राजा आणि काय करतोय, कोल्ह्याला स्वतःहून शिकार आणून देतोय, कोल्ह्याला स्वतःहून अर्धी शिकार देतो. म्हणजे माणसांपेक्षा जंगल बरं. माणसं तर आपल्याला खाऊ घालीत नाहीत, विचारित नाहीत, बेरोजगार आहेत, आपल्याला काय कोणी विचारित नाही. तो माणसापेक्षा जंगल बरं. आणि तो शहरात येतो, पुन्हा येतो शहरात. दुसऱ्या दिवशी तो माणूस काय करतो, त्याने त्या गोष्टीतून काय बोध घेतला. दुसऱ्या दिवशी तो माणूस स्वतःच्या पायाला खोटं प्लास्टर बांधतो आणि चौकात जाऊन बसतो, आपला पाय तुटलाय असं नाटक करत. आपला पाय तुटलाय असं नाटक करत चौकात जाऊन बसतो. दिवसभर कोणी आपलं बघतंय, पण लोक काही पैसे देत नाही. कोणी टाकलेत फार फार 8 टाकते, त्यांनी काही पोट भरणार नाही. तो पुन्हा देवाला तक्रार करतो संध्याकाळी, म्हणतो देवा एक जंगलच बरं, माणसाचं काय नालाय देत. मी इथं बसलोय दिवसभर, पायाला प्लास्टर लावले 500 रुपये खर्च करून, आणि मला काय तर 1.5 रुपये नाही मिळाला अजूनपर्यंत. ह्याला काय अर्थ आहे म्हणतो. तो देव म्हणतो, अरे गाढवा, मी तुला जंगलात ह्याच्यासाठी जायला सांगितलं होतं. मला असं वाटलं होतं की तू त्या सिंहाकडून काहीतरी शिकशील, जो स्वतः शिकार करून आपल्या जंगलातल्या कोल्ह्याला अर्धी शिकार देतो, एवढा मोठ्या मनाचा माणूस. पण तू नालायका त्या लांडग्याकडून शिकायला लागला, जे बसले नाटक करत आणि आपलं सगळं ऐकतं मिळेल ह्या भरोशावर. आता तुम्हाला लांडग्याकडूनच शिकायचं असेल तर काहीच अपेक्षा नाही ना. ज्याने निर्माण केली सृष्टी त्याचं म्हणणं आपण सिंहाकडून काहीतरी शिकलं पाहिजे. पण माणूस सगळ्यात जास्त काय शिकतो, लांडग्याकडून शिकतो. मला अजून एक ती गोष्ट आठवते की माकडं झाडावर खूप गोंधळ घालत असतात. माकडं झाडावर नुसतं राडा करत, खातात कमी आणि धिंगाणा जास्त. इकडून उडी मार, तिकडून उडी मार, तिकडं उडी मार. त्या माकडामुळे काय होतं, माकडामुळे खूप फळं झाडाच्या खाली पडतात आणि म्हणून हरणं जास्त. जिथं माकड गोंधळ घालतं त्या झाडाच्या खाली हरणं जास्त असतं, कारण माकड राडा केला तरी त्यांना खायला मिळत असतं खाली आपोआप बसल्या जागी. म्हणजे माकड चेष्टा करून सुद्धा कुणाच्या तरी कामी येतात. ते बाकीचे माकड चेष्टा कुणाच्या कामी येते का, माणसाची. पण माकड तरी पण कामी येतं. तर अशा माकडाची गोष्ट सांगतो की माकडं असे खेळत असतात, ह्या फांदीवर त्या फांदीवर, त्या फांदीवर ह्या फांदीवर. अचानक एक माकडाचं पिल्लू खाली पडतं, त्याला लागतं ते, बस खाली झाडाच्या खाली. सगळे माकडं बघतात वरून, पिल्लू खाली पडले, जखमी झाले. सगळे माकडं वरून खाली येतात आणि असं गोल रिंगण करतात त्याच्या बाजूला. सगळं गोल रिंगण केले, मध्ये माकडाचं पिल्लू. आता काय करतात, तुम्हाला काय वाटलं भाषण होईल, परिसंवाद होईल, चर्चासत्र? नाही. माकड येतं एक, त्या पिल्लाच्या कानाखाली मारतं, परत आपल्या जागी बसतं. दुसरं माकड येतं, त्या पिल्लाच्या कानाखाली मारतं, परत आपल्या जागी. असे सगळे माकडं त्या पिल्लाच्या कानाखाली मारतात, बसतात. कशामुळं? तर ते माकडं त्याला सांगत असतात, शिकवत असतात की आपला जन्म कशासाठी झालाय. माकडाचा जन्म कशासाठी झालाय, झाडावर उड्या मारण्यासाठी. झाडावर या फांदीहून त्या फांदीवर, त्या फांदीहून त्या फांदीवर. ते तर तुला जन्मजात आलं पाहिजे ना. तू पडला कसं काय, तू फांदीहून पडला, तू फांदीवर उडी मारता मारता पडला, तू झाडावरून पडला. हे माकडांसाठी अपमानास्पद आहे, माकडांसाठी लाज आणणार आहे. म्हणून ते माकडं त्या पिल्लाला शिक्षा करतात की इथून पुढं असं पडणार नाही, इथून पुढं पडलेलं दिसायचं नाही. ही गोष्ट मी वाचली तेव्हा मला असं वाटलं, हे माकडांचं झालं वेगळं, माणसांचं काय होत असं. म्हणजे समजा भ्रष्टाचार केलेला अधिकारी किंवा राजकारणी, एखाद्या घोटाळ्यात अडकलेला राजकारणी जेलमध्ये गेला, तर बाकीचे राजकारणी ते जामिनावर सुटल्यानंतर असेच रिंगण करून बसत असतील. आपण माऊली मला वाटलं हे महत्वाचं सांगतोय मी. माकडाच्या गोष्टी सांगणं बंद करू का?
तर माणसांचं कसं होत असेल? एखादा राजकारणी भ्रष्टाचाराच्या आरोपात घोटाळ्यात अडकला, जेलमध्ये गेला. एखादा अधिकारी लाच घेताना पकडला, जेलमध्ये गेला. आणि हे पुन्हा सगळे तो अधिकारी जामिनावर बाहेर आला. मला असं वाटतं सगळे राजकारणी असे गोळावत असतील आणि त्या रिंगणात त्या भ्रष्टाचाराच्या घोटाळ्याच्या आरोपात जेलमध्ये गेलेला नेता मध्ये असेल आणि सगळे काय म्हणत असतील, आपण राजकारणी आहे ना, तू भ्रष्टाचार करताना कसं काय पकडला गेला? आपला जन्म कशासाठी झालाय? तुला काही लाज वाटते का? तू जेलमध्ये कसं काय गेला? अरे आपण पकडलं जा, कसं वाटतं ते? आपण अटक झाली, आपल्याला आपला भ्रष्टाचार पकडला गेला. तुला एवढं नाही जमत, तू 50 लाखात का अटकला? अरे देवा, हे असं होत असेल ना. ह्या भ्रष्टाचाराबद्दल आता आपण इतके बोथट झालो की आता आपण फक्त भ्रष्टाचारावर विनोद करू शकतो. आता आपल्याला भ्रष्टाचाराचा राग येणं पण बंद झालं. इतका भ्रष्टाचार वाढलाय. हा भ्रष्टाचार का वाढलाय? आपण फक्त राजकारण्यांना बोलून चालणार नाही, आपण फक्त सिस्टीमला बोलून चालणार नाही. भ्रष्टाचार का वाढलाय? भ्रष्टाचार आपण सगळे कारण आहेत. भ्रष्टाचाराची सगळी साधी गोष्ट म्हणजे मला एक सांगा, लहानपणी आपल्याकडे लहानपणी 4 आणे होते, 8 आणे होते, छोटे छोटे नाणे असायचे. काय होतं त्याच्यात? खेळायचो आपण. पैसे, लहान पोरं पैसे वर टाक, इकडं टाक, तिकडं टाक. तर खेळता खेळता काय व्हायचं? खेळता खेळता लहान पोरं, आता सगळं बंटी, एखादा पोरगा बंटी, तर बंटी काय करायचा? पैसे खेळता खेळता त्याच्या तोंडात जायचे, तोंडातून घशात, घशातून पोटात, आणि मग ते थोड्या वेळाने घरच्यांना कळायचं, आईला कळायचं. आई एकदम परेशान. पैसे बंटीने 8 आणे गिळले. आता ती आई बिचारी, ती तर परेशान, तिला काहीच का, तिला लागली रडायला. बंटीने 8 आणे गिळले, बंटीने 8 आणे गिळले. पप्पाला फोन करा, बंटीच्या अमुक शेजारी पाजारी गोळा झाले, बंटीने 8 आणे गिळले. मग बंटीच्या पप्पाला फोन, बंटीचा पप्पा तरी कोणत्या कंपनीत कामाला, ते काय डॉक्टर आहे का? ते येऊन पण काय करणार? मग ते सगळे आलं, तर बंटीचे पप्पा टेन्शन मध्ये. मग सगळे कसं बसं मिळून, बरं तोवर शेजारी पाजारी 10-15 गिलास सांगून जाते, 2-4 गिलास पाणी पाजा, अमुक करा, तमुक करा. त्याला नेता डॉक्टरकडे. ऑपरेशन करायचं काय, आपल्याकडे किती पैसे, माझं मंगळसूत्र विकू का? अरे थांब, डॉक्टरला विचार. डॉक्टरकडे जातात, डॉक्टरला विचारतात, बंटीने 8 आणे गिळले, काय करायचं? डॉक्टर म्हणतात टेन्शन घेऊ नका, त्याला 2 केळी खाऊ घाला, विषय संपला. बंटीला घेऊन घरी येतात, 2 नाही 4 केळी खाऊ घालतात. कशामुळं? शी होईल. बंटीला काही शी होत नाही रात्रभर. आई बाप वाट बघतात. बंटीने 8 आणे गिळले, बंटीने 8 आणे गिळले. 8 आणे काय यायलाच तयार नाही. लाखो रुपये खर्च आजपर्यंत झाला असं. 8 आणे लय महत्वाचे झाले. 8 आणे गिळले, 8 आणे गिळले. सकाळ होती, आई बाप चहा सोडून, कॉफी सोडून बंटीकडेच बघत बसले. बंटी काय होतंय का? बंटी म्हणतो काहीच होत नाही. आई बाप अजून 2 केळी घेऊन येते, पुन्हा 2 केळी बंटीला खाऊ घालतात. बंटीचं तोंड सुद्धा वाकडं होत नाही. बंटी, यांना वाटतं बंटी पोट धरेल, काय करेल. रोज सकाळी 8लाच जाणारा बंटी आज 10 वाजले तरी म्हणतोय काहीच होत नाही. कसा वासा 11-12 वाजता आई बापाची परीक्षा घेतल्यावर बंटी म्हणतो जरा पोटात गडगड व्हायला लागली, शीला जायचंय. बंटी पॅन्ट काढायला लागतो. बाप म्हणतो 1 मिनिट थांब. बाप आजचा पेपर घेऊन येतो. बेटा टॉयलेटमध्ये नाही जायचं, पेपरवर बसायचं. बंटीला कळत नाही, प्रश्न 8 आण्याचा आहे. पुरावा सापडला पाहिजे, भ्रष्टाचार दिसला पाहिजे, 8 आण्याचा हिशोब लागला पाहिजे. बंटी कसा बसा शी करतो. 8 आणे सापडतात, आई बापाच्या जीवात जीव येतो. 8 आणे सापडले, 8 आणे परत आले. आई बाप पेढे वाटतात, देवाला हात जोडतात. कशामुळं? 8 आणे परत आले. आता बंटी होता 5 वर्षाचा, बंटी झाला आता 35 वर्षाचा. बंटी झाला आता नगरसेवक, बंटी झाला जिल्हा परिषद सभापती, बंटी झाला आता आमदाराचा अमुक. बंटीच्या दारात आले 2 फॉर्च्युनर, एक एंडीवर, 5 सुमो, आणि बंटीच्या बँकेत आले 5 कोटी. मग झाले ते 50 कोटी. 35 वर्षाच्या बंटीच्या बँकेत घरात 50 कोटी. आई बाप आमचा बंटी
मार्बलच्या टाईल, 3 मजली बंगला, ज्याला त्याला दाखवतात आमचा बंटी, आमचा बंटी. त्या आईबापांना लाज वाटली पाहिजे. आठाने जेव्हा गिळले तेव्हा तुम्हाला रडू येत होतं. आज हे 50 कोटी कुठून गिळले ते कोण विचारणार आहे? 50 कोटी कुठून गिळलेस याचा हिशोब आईबाप विचारणार नसतील तर या देशातला भ्रष्टाचार कधीच संपणार नाही. पहिले तो आईबापाने विचारला पाहिजे. चौकात जर पोरगा पोरीची छेड काढत असेल तर त्याला पोलिसांनी मारून काही होत नसतं. ते पोलिसांनी मारून तो सुधरतच नसतो. त्याला त्याची आई जोपर्यंत जाऊन त्या चौकात थोबाडीत मारत नाही ना की माझा पोरगाची लाज वाटते तुला, तो पोरीची छेड काढतो, तो शिट्टी वाजवतो, तोपर्यंत तो पोरगा ते धंदे सोडत नसतो. त्याची आई जाऊन थोबाड फोडलं पाहिजे. पण ते होत नाही. ही गोष्ट होत नाही म्हणून ह्या गोष्टी वाढत जातात. म्हणजे शिट्टी वाजवणाऱ्या पोरांचं मला ते असं वाटतं की शिट्टी वाजवतो. शिट्टी वाजवण्याचं काही नाही, पण शिट्टी माणसांनी कशी वाजवली पाहिजे. शिट्टी वाजवल्यावर होतं काय? मवाली पोरं आपल्या शिट्ट्या वाजवत, पोरी दिसल्या, बायका दिसल्या, काय होतं? त्याच्या आईचा उद्धार होतो ना. ती बाई, ते लोक मनातल्या मनात त्याच्या आई बाबाला शिव्या देतात ना. म्हणजे जी गोष्ट तुम्ही कराल ती अशी केली पाहिजे. शिट्टी वाजवलं असं बघितलं पाहिजे लोकांनी की कुणी वाजवली, काय भारी शिट्टी वाजवत. असं नाही होत. तुम्ही ज्या पद्धतीच्या शिट्ट्या वाजवता त्यावर फक्त शिव्या येतात, त्याच्यावर फक्त लोक शिव्या शाप देतात. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाटते की आपल्या मनात जी चांगली गोष्ट आहे ते आपल्या मनाने चांगल्या गोष्टी करायला शिकलं पाहिजे. एक साधं मतदान करतानाची गोष्ट तुम्ही बघा की आजकाल सगळे उठून बोटाला शाई लावली, फोटो काढला, मतदान केलं. अर्धा देश फक्त सेल्फीसाठी मतदान करतो, बोटाला फोटो. म्हणजे शाई लावलेल्या बोटासाठी मतदान करणारे अर्धे लोक आणि उपाशी पोटासाठी मतदान करणारे अर्धे लोक. हा इंडिया आहे, शाई लावलेल्या बोटासाठी मतदान करतो. हा भारत आहे, जो उपाशी पोटासाठी मतदान करतो. याच्यातले फरक आपल्याला कळला पाहिजे. आपल्याकडे काय होतं की शेतकऱ्याच्या नावावर आंदोलन करतात. आपल्याला वाटतं लय शेतकऱ्याचा कळवळा आहे. चातक पक्षी तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे, बरोबर. चातक पक्षी आपल्याला काय वाटतं, म्हणजे चातक पक्षी काय करतो? पावसाची वाट बघतो. चातक पक्षी आपल्याला कधीही कसा दिसतो? आभाळाकडं तोंड करून चातक पक्षी आपण बघितलेला आहे. आपल्याकडे समजूत म्हणजे आपण जे कथा आहेत आपल्या जुन्या, तर काय म्हणतो, चातक पक्षी असा आभाळाकडे का वर तोंड करून चोच करून वाचतो आणि तो पावसाचं पाणी पितो, बरोबर. पावसाचे थेंब पितो, पाऊस यावा म्हणून तो प्रार्थना करतो, असं म्हणून चातक पक्षी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण खरी गोष्ट काय असते? खरी गोष्ट हा पक्षी आपल्याकडचा नाहीच आहे. खरी गोष्ट हा पक्षी महत्वाची आफ्रिकेतून येत असतो. खरी गोष्ट अशी असते की हा पक्षी म्हणजे ह्याच्यातलं जो पक्षी असतात हे चोच वर करून बघणारे आभाळाकडं, हे चोच वर करून पावसासाठी वाट बघत नसतात. हे चोच वर करून बघितलेलं असतं किडे, जे वरून किडे हवेतल्या हवेत झेलता यावेत, हवेतल्या हवेत पकडता यावेत, खाता यावेत म्हणून हे चोच वर करून पक्षी तारेवर बसलेले असतात, झाडावर. आपल्याला काय वाटतं, काय शेतकऱ्याचा कळवळ आहे, पावसाची वाट बघतोय, पाऊस या म्हणून प्रार्थना करतोय, आभाळाकडे चोच करून बसलाय. हे जे शेतकऱ्याच्या नावाने जे भुरटे धंदे करतात ना, हे सगळे या पक्षासारखे. आपल्याला वाटतं आपल्यासाठी प्रार्थना करतोय, पण ते तो किडे खाऊ आहे, तो किडे खाण्यासाठी चोच वर करून बसलाय. आपल्याला कधीच कळलं नाही. जो तो येतो शेतकऱ्याला मार्गदर्शन करतो. कोणी उठलं की त्याला सगळ्यात सोपं काय, कविता करायला आणि मार्गदर्शन करायला सगळ्यात सोपं कोण? शेतकरी. म्हणजे सरकार काय ते समित्या नेमतं, समित्यामध्ये कोण असतं? मंत्र्याचं भावजी, मंत्र्याचं मेवना, त्याला काय ढेकळं कळत नसतं. ते समित्यात फक्त पैशासाठी येतो, ते शेतात येतो, शेतात त्याला बांधावर दिसतं, शेतकरी झाडाखाली झोपलाय, तो झाडाखाली झोपलेल्या शेतकऱ्याला म्हणतो, अरे काय झोपला तू, काम कर, कष्ट कर. या चिक्कूच्या झाडाला तू नीट छाटणी केली, जरा नीट हे केलं तर तू ह्या चिक्कूला 10,000 चिक्कू येतील आम्ही सांगितल्याप्रमाणे. तू शेतकरी म्हणतो नाही करीत जा, तुला राग येतो, म्हणतो नाही करीत जा, याच्यामुळे तुमचं काय होत नाही. जर या चिक्कूच्या झाडाला नीट पाणी घातलं, आम्ही सांगितले ते खतं दिले, तर ह्या चिक्कूला 25,000 चिक्कू येतात का नाही बघा, आमचा अभ्यास आहे. तर तुम्हाला नाही पाणी नाही द्यायचं, खतं नाही टाकायचं, जा.
समितीवाले राबवत म्हणजे ह्यो काय शेतकरी ऐकतच नाही आणि हे अशी काय पद्धत आहे काय उत्तर देतो ह्याच्यामुळे शेतकऱ्याची प्रगती होत नाही. अर्थ म्हणतो तू या असं बसून झोपून राहू नको. या चिक्कूच्या झाडाला तू जर मी सांगतो तसं त्या प्रमाणात औषधं दिली तर ह्या चिक्कूला नाही 50,000 चिक्कू आले या वर्षी तर मला सांग. तो शेतकरी म्हणतो भाऊ तू जाय नाही राव कोण टाइमपास करतो मला काहीच नाही करायचं या चिक्कूचं जा मला नको आहेत 50,000 चिक्कू. काय म्हणणं आहे तुझं? समितीतल्या लोकांना राग आहे तुम्हाला 50,000 चिक्कू नको काय बावळट माणूस आहे काय शेतकरी मग ह्याच्यामुळे तुमचं काही होत नाही ह्याच्यामुळे शेतकऱ्यांना असा प्रॉब्लेम येतो ह्याच्यामुळे तो म्हणतो अरे बावळ्या तुला अकलीचा पत्ता आहे का नाही तू काय गांजा वडतो हे शेवग्याचं झाड आहे याला चिक्कू कसा यायचा. हे असले समितीवाले हे यांचं मार्गदर्शन यांना काय होणार आहे. उठून सुटून बघलं शेतकऱ्याला शिकवलं घ्यायला वाटतं लय आपण शहाणे. शेतकऱ्याला कुणी शिकवायची गरज नसते. शेतकऱ्याला फक्त तुम्ही ज्ञान देऊ नका हमी भाव द्या बास झालं तेवढ्यावर शेतकरी समजतो. तुम्ही बाकी काही सांगायची गरज नाही. पण ते होत नाही. जो तो सोपा सापडतो ना साधा माणूस आहे माळकरी आहे त्याला सांगत राहा ते बिचारा ऐकत राहतो. शेतकरी कधी कुणाला विरोध करत नाही. गावातला माणूस कधी कुणाला विरोध करत नाही ऐकून घेतो बरं सांगा. आता किती वेळा कीर्तना जरी कुठे जरी कथा ऐकलेली असेल कुठे असलं असं हरिपाठ असेल तो ऐकलेलाच आहे ना त्याने तो महाभारत चालू ठीक आहे ऐकतो बिचारा तो मान देतो. याचा अर्थ आपण नुसतं शिकवतच राहायचं असं पण नसतं. म्हणजे त्या भाषण करणाऱ्या माणसासारखं असतं की ते पुढारी भाषण करायला येतो सगळे लोक जमतील असं वाटतं त्याला पण तिथं फक्त एक शेतकरी असतो आणि त्याचा एक बैल असतो तर तो पुढारी तरी पण भाषण करतो. पुढारी लय डेंजर म्हणजे एक शेतकरी एक बैल आहे समोर तरी भाषण करतो आणि भाषण संपल्यावर बरं भाषण किती वेळ करतो 1 तास आणि पुन्हा स्टेजवरून उतरून त्या शेतकऱ्याला म्हणतो धन्यवाद आभार तुमचे तुम्ही बसून राहिला. तर तो म्हणतो की नाही माझं बैल गेलाय सोडून दुसरीकडं तर हे धरून मी आपला बसून राहिलो मला टाईमच होता म्हणलं बसलो. तो म्हणला मग तुम्ही जायचं ना ते बैल शोधायला म्हणजे ते म्हणतो नाही मी बघत होतो तुमच्याकडे बघत होतो जरा म्हणतो मी बैलांमध्ये सुद्धा एवढा वेळ घालवत नाही तुम्ही जेवढा आज वेळ घालवलाय. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते की आपलं सगळं काम धंदा सोडून आपण राजकारणाच्या नादाला लागून जे स्वतःचं नुकसान करून घेतलंय ते आता फक्त थांबवायचं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. समारोपाकडे येताना आपण मी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या मराठवाड्यात तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण राजकारण हा धंदा बनवलाय. आपला कामधंदा सोडून आपण ह्याचं काय झालं आमदाराचं काय झालं खासदाराचं काय झालं नगरसेवक दिवस रात्र ह्याच गप्पा. सगळ्यात महत्वाचा बदल तुम्ही लोक बघा गावोगाव आजकाल मी इतका फिरतो तिथं गावात फक्त बायका काम करतात दिसतात. शेतात तुम्ही बघा आता तुम्हाला पुरुष दिसतच नाही फक्त बायका काम करतायत. पुरुष कुठे आहेत? पुरुष पहिली एसटी पकडून तालुक्याला जिल्ह्याला काय काम आहे तू काय झेडपीचा मेंबर आहे का अध्यक्ष आहे तुझं काय काम आहे बस स्टँडकडे तू कशाला शहरात चाललाय. पण ह्याला जायचंच याला राजकारणातच पडलेलं याला सगळं तिकडच. मग काय झालंय पूर्वी कशी होती पूर्वी माणसं विचारांची होती ते शेकापा असेल संघ असेल चळवळी होते शेतकरी संघटनेचे असतील हे सगळे विचार होते काहीतरी. आता काय झालंय आता हे सकाळी पहाटे इकडे जाऊन शपथ घेतोय पुन्हा रात्री इकडे ह्याच्या बांगल्यावर येतोय ह्यांना काही नीतिमत्ताच राहिलेली नाही पुढाऱ्याला राहिली नाही तर कार्यकर्त्याला कुठून राहील. पहिले कसे होते नेते होते आणि नेत्यांचे कार्यकर्ते होते. आता नेते राहिलेच नाहीत आता सगळेच पुढारी झालेत म्हणजे या झाडावर त्या झाडावर आणि त्यांचे कार्यकर्ते राहिले नाहीत. कारण आता नेताच विकला जात असेल अर्ध्या रात्री त्याचा कार्यकर्ता कसा राहील. कार्यकर्ता उरलाच नाही ना. म्हणजे कोणत्या कार्यकर्त्याला माहिती आज मला सांगा कोणत्या कार्यकर्त्याला माहिती का आपला जो बाबा मुंबईत पाठविलाय आपण तो सकाळपर्यंत ह्याच पक्षात राहील. कोणी गॅरंटी देऊ शकतं का? आपली चॅलेंज गॅरंटी का तुम्हाला? आपले लोकप्रतिनिधी आपला आमदार आपला खासदार सकाळ होईपर्यंत त्याच पक्षात राहील याची कुणालाच गॅरंटी नाही आज कुणालाच नाही. मी लिहून देतो तुम्हाला.
त्यांच्या नातेवाईकांना नाही तर आपलं कठण आलंय. पण त्याच्यामुळं काय झालं, गावोगाव चमचे तयार झाले. कारण कार्यकर्त्याला वेळ द्यावा लागायचा, कार्यकर्त्याला सहवास असायचा, कार्यकर्त्याला विचार द्यावा लागायचा. तर ह्यांच्याकडे कुठले आले विचार? ह्यांच्याकडे नोट आहेत फक्त. ह्यांच्यामुळे ह्यांचे कोण तयार झाले? चमचे तयार झाले, फक्त चमचे. मग हे चमचे इतके फालतू असतात. तुम्हाला चमचा की कधी प्रश्न मांडणार आहे का तो चमचा? मी नेहमी म्हणतो की हे चमचा लोक तयार झाल्यापासून राजकारण फार बिघडून गेले. चमचा मी नेहमी सांगतो की वाटीपासून, गुलाबजाम वाटीपासून उचलायचा, ताटापासून उचलायचा आणि ओठापर्यंत न्यायचा, एवढं काम चमच्याचं असतं. चमच्याला गुलाबजाम भेटतो का? चमचा शेवटी काय होतो? फक्त खरकाटा होतो. मग ते चमचा कशाला होता? चमच्यावर फक्त आळ येतो, चमचा फक्त खरकाटा होतो, चमच्यावर फक्त आरोप होतो. हे खरकाटा दिसल्यामुळे हे लयच बेकार दिसते गड्या. मला सांगा, आपल्याकडे गावात रुखवतात, लग्नात पद्धत होती, भांडे द्यायचे, हंडा द्यायचे, कळशी द्यायचे, तांब्या द्यायचे, ग्लास द्यायचे, वाटी द्यायचे, आणि वाटीवर सुद्धा नाव लिहायचे, ग्लासवर सुद्धा नाव लिहायचे. अमुक अमुक सुमनताई यांच्याकडून ह्याच्याकडे सप्रेम भेट. बरोबर. कुणी चमच्यावर कधी नाव लिहिलेलं पाहिलंय का? इतकी बेवारस वस्तू, इतकी दलिंदर वस्तू, आणि हे गल्लोगल्ली पडलेले आहेत, गावोगाव पडलेले आहेत. आमदाराचा चमचा, नगरसेवकाचा चमचा. अरे लाज वाटू द्या, ह्याच्यासाठी आईबापाने जन्माला घातले, 9 महिने पोटात वाढवलाय, याचा चमचा होईल म्हणून. चमच्यावर नाव सुद्धा टाकीत नसते लोक, नाव सुद्धा टाकीत नसते. जितकी क्षुल्लक वस्तू, आणि ते होण्यासाठी काय कारकिर्दपणाला लावायला लागलेत गावगाव पोरं. मी यांचा उजवा हात आहे, मी यांचा डावा हात आहे. डावा हात काय करतो माहिती का बाहेर? तुला गाडवा, तुला आकलेचा पत्ता आहे कुणाचा डावा हात होतो? डावा हात कशाला असतो सकाळी सकाळी? तुझे काही हे काय डावा हात? हे काय अभिमानाची गोष्ट आहे? मला एक जण सांगत होता, साहेबांचं माझं इतकं जवळचं नातं आहे, साहेब माझ्याशिवाय कुणाकडून तंबाखू मळून घेत नाहीत. अरे बोटाने मारलं पाहिजे तुला, तुला तंबाखू मळून देण्यासाठी जन्माला घातलाय का? पण ह्याच्यात अभिमान, ही अभिमानाची गोष्ट आहे. तुम्हाला चमच्याची शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबतो. एक पुढाऱ्यांचं नेहमी काम काय असतं? प्रचाराला वापरून घ्यायचे. सगळ्यात जास्त तुम्ही बघा, एरवी तो घरात वांग्याची भाजी खाईन नीट, पण प्रचाराची वेळ आली तो लेग पीस मागतो, तो लगेच लेग पीस सांगतो आमदाराला. आमदार म्हणजे सगळे लाड करतात, प्रचार संपतो, निवडणूक होती, श्रम परिहार करायला त्याला साहेब फार्म हाऊसवर घेऊन जातात. आमदार म्हणतात चला फार्म हाऊसवर, पार्टी आहे सगळ्यांना, पार्टीला जातात सगळे चमच्यांना घेऊन. साहेबांच्या फार्म हाऊसवर तळ, त्याला काही टेन्शनच नाही. तळ्याच्या काठाला मटण बिटन खाऊन, साहेबां पान खाऊन बसले. कार्यकर्ता आपला साहेबाची तंबाखू मळतोय, आणि साहेबाला परीक्षा घ्यायची ओके येते. साहेबाची परीक्षा आमदाराची खासदाराची 5 वर्षातून एकदा होती, पण तो आपली रोज परीक्षा घेत असतो. त्याला परीक्षा घ्यायची ओके येते का? चमच्याची ते सगळ्या 5-7 जे चमचे जमले त्यांना म्हणतो, आज तुमची एक परीक्षा घेतो, तुम्हाला एक प्रश्न विचारतो, उत्तर द्या. आणि असं म्हणून तो त्या तळ्यात दगड टाकतो. आमदार तळ्यात दगड टाकतो, दगड टाकतो आणि म्हणतो, सगळ्या चमच्यांना म्हणतो, आता मला सांगा दगड पाण्यात का बुडाला? कार्यकर्ते काय ते शिकलेले असते तर वेगळी गोष्ट होती, त्यांना चमचे का म्हणतात? शिकलेच नाही, अकलेचा पत्ताच नाही. सगळे विचार करतात, काहीतरी आपलं घंटा वस्तू येते व आठवायचा प्रयत्न करतात, उत्तर द्यायचा प्रयत्न, कोणालाच उत्तर येत नाही. दगड पाण्यात का बुडाला हे कोणालाच सांगता येत नाही. आमदार हसतो. मग आमदारचा सगळ्यात खास चमचा उभा राहतो, म्हणतो साहेब याचं उत्तर मी देणार. हे सगळे पुस्तकं वाचलेले लोक आहेत, पण मी तुमच्या सहवासात शहाणा झालोय, मी तुमच्या सहवासात शिकलोय. ते म्हणतो हा प्रस्तावना पुरे, चल उत्तर द्या. तो चमचा त्यांचा खास म्हणतो, साहेब ज्या क्षणी दगडाने तुमचा हात सोडला त्या क्षणी दगड पाण्यात बुडाला. केवढी लाचारी बाळा,
हे असले लाचार जमलेत म्हणून रस्त्यावरचे खड्डे दुरुस्त होत नाहीत, पाणी येत नाही नळाला, गटारं साफ होत नाही. कारण आमदार खासदाराच्या मध्ये चमचेच असतात ना. यांना विचारलं काय काम झालं का, हे म्हणतो हो काम झालं. म्हणजे काय साहेब तुमच्याबद्दल काय कौतुक, तुमचं तर वा वा, तुम्हाला तर भारतरत्नच दिला पाहिजे. ही अवस्था आहे आपली की आपण खरं बोलत नाही, आपण प्रश्न विचारत नाही. आणि जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाहीत. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा जर काही गोष्ट केली पाहिजे तर प्रश्न विचारायला शिकला पाहिजे. तुम्ही मला सांगा, आपल्या संस्कृती आपले सगळ्यात जुने आठवून बघा की आपल्याकडं लाईट जाते, बरोबर. लाईट गेल्यावर आपले पहिल्यांदा माणूस काय करतो, लाईट गेल्यावर पहिल्यांदा माणूस घराच्या बाहेर येतो, शेजाऱ्याच्या दारात डोकवतो, याच्याकडे आहे का. लाईट गेल्यावर पहिल्यांदा आपण काय करतो, शेजाऱ्याकडे आहे का. आणि त्याच्याकडे नसले की आपण खुश, त्याच्याकडे पण नाही. हे काय, ही लाईट गेल्यावर हे असं असतं. लाईट गेल्यावर पहिल्यांदा फोन केला पाहिजे ना, लाईट गेल्यावर पहिल्यांदा तक्रार केली पाहिजे. किती लोक तक्रार करतात रस्त्यावर खड्डेत, म्हणून किती लोक तक्रार, जो येतो येतो काय खड्डे झाले तो रस्त्यावर, कुणीतरी तक्रार केली का. जो तो येतो म्हणतो काय राव ते नुसते बस स्टँडला डुकरं झाले, कुणीतरी तक्रार केली का. आपण आपल्या समस्यांची तक्रार करत नाही, आपण आपल्या समस्यावर प्रश्न विचारत नाही. आणि जोपर्यंत प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत प्रश्नांची उत्तरं सापडणार नाहीत. पण आपल्याला ती सवय लागली नाही, आपण शिकलो याचं लक्षणच नाही. आपण फक्त पुस्तकं वाचत गेलो, त्याच्यातून शिकलो काहीच नाही, आपण प्रश्न नाही विचारले. म्हणून माझी तळमळीची विनंती आहे तुम्हाला की प्रश्न विचारा. भले निगरगट्ट असतात, सिस्टीम व्यवस्था निगरगट्ट असते. त्याची तुम्हाला गोष्ट सांगतो शेवटची. एक बाई असते, ताक आणायला येते ग्लास घेऊन गावात, ते त्या घरात जाते, ताक मागते, तर त्या घरात सून असते. सून दरवाजा उघडते, बाहेर येते, म्हणते, ती बाई म्हणते का हो ताक मिळेल का, तर ती सून म्हणते नाही हो ताक संपलंय. ती बिचारी नाराज होते, परत जाते. परत बरीच लांब अशी अर्धा 1 किलोमीटर गेली तेव्हा त्या सून जी असते त्या घराची, तिची सासू येताना दिसते. तर ही बाई आपली ओळखीची म्हणते अहो तुमच्याच घरी गेले होते. म्हणजे कशाला, मग काय नाही ताक पाहिजे होतं. मग तुमची सून नाही म्हणली. मग ती सासूला भडत, सून नाही म्हणली, ताक नाही म्हणली होय, हो म्हणते ताकच मग, ताक नाही म्हणली. सासू एकदम राग येतो. सासू म्हणजे चला बरं माझ्या बरोबर, याला काय अर्थ, अशी कशी नाही म्हणली, ताक नाही म्हणली माझी सून. अरे देवा, या बाईला वाटतं ताक असून नाही म्हणली. बाई जाते सासू बरोबर. सासून ती आपली घामे घुम अर्धा 1 किलोमीटर गेल्यावर ही बिचारी परत जाते. सासू म्हणते 2 मिनिट थांबा आलेच. सासू जाते आतमध्ये. ही बिचारी ग्लास घेऊन वाट बघते. हिला काही आवाज नाही, आतून काही वेगळाच वाद चालू. पुन्हा थोड्या वेळाने भांडण सगळे झाले. सासू बाहेर येते, ही ग्लास देते पुढं, म्हणते हे धरा. सासू म्हणते काय. ती बाई म्हणते अहो ताक पाहिजे होतं ना. तुम्ही ताक नाही ना आमच्याकडे. ती म्हणते अहो तुम्हाला तिथंच सांगितलं ना मी, तुमची सून नाही म्हणली, तुम्ही म्हणले असं कसं नाही म्हणली, चला तुम्ही घाल. नाही मला माहित होतं ताक नाही आमच्या घरात, मग मला इतक्या लांब कशाला परत आणलं तुम्ही. तर ती मग बाई सासू काय म्हणली बघा, ताक नाही हे तर मला पण माहिती, पण माझी सून कोण आहे नाही म्हणणारी, घराची मालकीन कोण आहे, मी नाही म्हणणार का. ती नाही म्हणायला तिथवर घेऊन गेली होती. मी सांगणार नाही. सरकारी कार्यालयात असा अनुभव येतो का नाही. इकडे गेलं की ते म्हणतो नाही, तिकडे गेलं की नाही. पण ही मानसिकता आपली, ही नकार आपल्याला सतत येत जाणार जोपर्यंत आपण तो प्रश्न नीट समजून घेणार नाही. त्यामुळे ते प्रश्न आपण नीट समजून घेऊयात. खूप छोटी छोटी माणसं खूप मोठी कामं करून दाखवतात. आपल्या पुढे गांधीजींचा आदर्श आहे, आपल्या पुढे खूप असे महापुरुष आहेत की जे असं वाटतं की काय किरकोळ. लाल बहादूर शास्त्री, पाकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखाला, राष्ट्राध्यक्षाला वाटलं होतं की हे लाल बहादूर शास्त्री या देशाचा पंतप्रधान, या देशावर हल्ला करायची हीच वेळ आहे. त्यांनी भारतावर हल्ला केला. काय मिळालं त्यांना, काय झालं त्यांचं, वाटोळं करून टाकलं. माणसाच्या व्यक्तिमत्वावर नसतं. लाल बहादूर शास्त्री केवढे ते नसतं महत्वाचं, त्यांचे विचार केवढे ते महत्वाचं. शेतकऱ्याचा पोरगा होता, त्याच्याशी कुठे युद्ध करतात, तो सगळ्या त्याला माती इथून तिथून सगळी कळते, काश्मीरची कळते, हिमालयाची पण कळते. शेतकऱ्याचं पोरग तेवढं हुशार असतं, फक्त त्याच्यावर देशाने विश्वास ठेवला पाहिजे. मला तुमच्याशी बोलून आणि मुख्य म्हणजे या व्यासपीठावरची मंचावर सगळ्यात महत्वाची माणसं आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख मी मुद्दाम केला नाही, कारण जेव्हा व्याख्यानमाला असतात
तेव्हा एक दोन गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत की बाकीच्या लोकांचा खूप वेळ महत्वाचा असतो, ही जेवणाची वेळ असते, नंतर झोपेची वेळ असते. आपण जेवढ्या औपचारिकता कमी करू तेवढं व्याख्यानमालेत महत्वाचं असतं. तुमची वेळ सगळ्यात महत्वाची असते. आणि मला खूप नियोजन हे अरुण गाढवेंनी फार मोठं काम केलेलं आहे. ह्याच्यातून विचार कळतात, माणसांना ऐकलं तर अजून नवीन काय कळायचं हे कळतं. ह्याच्यात करिअरसाठी आणि अजून तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी लोक बोलवले पाहिजे, शिक्षणाबद्दल सांगणारे लोक बोलवले पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो. त्यासाठी काय जे सहकार्य हवं असेल त्याची पण मी तुम्हाला नक्कीच मी तुमच्या सोबत आहे आणि आजपासून या व्याख्यानमालेच्या समितीत असल्यासारखं मला समजा. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. अतिशय मार्मिक दृष्ट्या आपण विविध समाजातील प्रश्न